नमस्कार मित्रांनो, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून थेट कोकणातून शरद निवाते तुमचे स्वागत करत आहे। आज महाड तालुका कुटीलगाव या ठिकाणी आलो आहे। वातावरण मस्त गार हवा, डोंगर भाग असा डोंगर भाग आहे। साईडने झाडं लावलेली आहेत। इथे पावसाळी मस्त वातावरण बघायला भेटतो, हिरवगार वातावरण असतं, गुरे वगैरे चरवायला जबरदस्त असतो। गाड्याचं प्रमाण इकडे कमी आहे। टमटम विक्रम एसटी क्वचित टायमात आहेत। चले सरजा चल, काय बोलतोस? येतोस का फिरायला? चल ये चल चले सरजा राजा, महाड तालुका कुटीलगाव। हे बघा, आत्ता शेतीची कामं झाली आहेत। गुरांना मोकाट सोडलेले आहे बघा। ग्रामपंचायत कुटील, मूलगाव मोहल्ला दत्तवाडी या साईडला रस्ता आहे। डाव्या साईडला रस्ता गेला तो आद्याला, समोर रामवाडी दत्तवाडी असा गेले। नवीन स्टॉप झाला आहे कुटीलगावचा। ग्रामपंचायत कुटील, मरहूम अब्दुल वहाम जयपान का देशमुख। डोंगर भाग आहे पूर्ण, 7 का 8 वाड्या आहेत। समोर बघा आद्याला रस्ता गेला, आताच आद्यावरून आलो मी। मूलगावात रस्ता गेलेला आहे। कुटील आदिवासीवाडी प्राथमिक शाळा, आरसीसी बांधलेली आहे। ही समोर अंगणवाडी, कुटील आदिवासी अंगणवाडी, सुंदर अशी वाडी। हा जेवणाचा रूम आहे। पटकन नंतर नाही घरी। तुमचा फोन का बंद आहे हो? कुणाचा? तुमचा? मला फोन लावतच नाही, शेटला लावता तुम्ही। 50 लाखला कुणाचा आहे? शेटचा आहे। ही कुणाचा आहे? रामवाडी, कनेक पुढे कृष्णावाडी, आदिवासीवाडी। बसले काय? रामवाडी मध्ये जातोय। रामवाडी जवळ यांचा घर। वांगी मिरची लागवड केलेली आहे घराजवळ। महाड तालुक्यामध्ये कुटीलगाव, रामवाडी, कलम चिकू लागवड, नारळ पण आहेत। तो समोर दिसतो मूलगाव। ये 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 चुलीसाठी लाकडे। हे पंख्याची जरूर नसेल तुम्हाला लागत, मस्त हवा लागते हो। बघा, एका साईडला शेतामध्ये घर। आपल्याचं झाड लावलाय की जगलाय? हां, हे कुटीलमधली माणसं आहेत। हां, आपलं नाव काय? माझं नाव दत्ताराम। पूर्ण नाव सांगा। दत्ताराम भाऊजी जवळ। तुमचा? दिलीप नामदेव पार्टे। आनंद गणपत जगताप। तुम्ही आता कुठे गेलेलात? आपल्या वलंगला। वलंगला का भात घेऊन गेलेलात? किती वर्ष झाली तुम्हाला वलंगला गेलेलं? चालू झाल्यापासून आमचे पण वाटतं 4था वर्ष आहे। 4था वर्ष। वलंगलात का जाता तुम्ही? म्हणजे आपल्याला चांगला भेटतो हो तिथं। हो का? व्यवस्थित। हां साहेब, आपलं किती वर्ष आहे? आम्ही येणार या वर्षीच कुठे वलंगला? मग कसं तुम्हाला वाटलं आमच्याकडे चक्की? चांगले वाटले। चांगली वाटली ना? हां चला। हो 5 वर्ष तरी झाली। हो का? हां, किती भात पिकवता तुम्ही? आम्ही काय जास्त नाही भात पिकवतो, आपला खंडी दीड खंडी। दीड खंडी। हां, आणि तुम्ही? आम्ही काय 18 मन खंडी म्हणजे तुमची स्वतःची शेती नाही ना ती? नाही, या आदिवासी आहेत बघा, शेती करतात। आणि तुमची शेती वगैरे नाही? एक नंबर शेती आहे। हो, एक नंबर हाय, पण आम्ही आपल्या थोडीशी करतो शेती। हो का? हां, तुम्ही गोडबेकरचे? हां चालेल, येऊ मग। चलो टाटा। आत्ता संध्याकाळचे 7 वाजले आहेत। मी आत्ता पहिली गाडी आद्याला, दुसरी गाडी कुटील, रामवाडी आणि आदिवासीवाडी या ठिकाणी भात सोडून आलो आहे। तर बघा, लांबून प्रवास करून आपल्या इथे चक्कीमध्ये येतात
त्यांची भावना त्यांनी सांगितली एक की आपलीकडे कसा सोयीसुविधा आहे. रवी राईस मिल वलंगमध्ये तांदूळ चांगल्या प्रकारे मिळतो, उतारा चांगला भेटतो. त्यामुळे लोक मंडणगड लांबून लोक डाळासाठी येतात. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.